हॅलो 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 माईक टेस्ट हॅलो 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 माईक टेस्ट हॅलो 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 माईक टेस्ट हॅलो हॅलो चिक माईक चिक हॅलो 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 बोलूया आपण त्या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहिलं तर आजच्या फायनल डे या रजनीमध्ये आजच्या दिवसा आजच्या रजनीतला सामना क्रमांक दुसरा आहे. इथे आपण पाहिला एका बाजूला प्रत्यक्ष 11 चिखळे संघा पक्षामध्ये पाहिलं तर आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडे या ठिकाणी आपण बोलूया मैदानामध्ये एक षटकाचा खेळ आपण पाहिला. एक या ठिकाणी पहिला षटक आहे प्रगती पथावर शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल जिथून आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती 2 रन ऑन द बोर्ड 2 धावा धावफलकावरती. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला गेला. इथून बॅटचेज पंबल जरूर होती कॉलिंग व्यवस्थित नव्हती आणि त्याच कारणास्तव आपण पाहिला तर या ठिकाणी डॉट बॉल पाहायला म्हणतोय. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये ती म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी संघ 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून प्रत्युष 11 चिखले संघाचा जर एक्स्ट्रा खेळाडू असेल तर आमच्या कॉम्बॉक्स मधून पाठवा. नाहीये शुभम आलाय बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. इथून मात्र शुभम आलाय बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. पहिलं षटक आपण पाहिलं अचूकरित्या हाताळला गेला तिथून सुद्देशच्या माध्यमातून. इथून पॉवर प्लेचं शेवटचं आणि अंतिम षटक असेल. पहिलाच बॉल यावेळेस काही जबरदस्त चेंडू हाताळलाय अद्वितीय स्वरूपाचा चेंडू योग्य पद्धतीने आणि इथून मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. काही जबरदस्त गोलंदाजी इथून शुभमला मात्र या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती आणलं जात आहे. त्यांचे नाही मिळत ना 11 आहेत ना समजून घ्या ना मित्रांनो. इथून शुभम त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी हाताळत असताना अचूक टप्प्यावरती भेदक मारा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक झालाय. चेंडू येत आहे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडू खाली आला होता पण इथून नक्कीच या ठिकाणी आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेलाय आणि इथून नक्कीच संधी निर्माण केली होती शुभम या गोलंदाजाने पण इथून मात्र नक्कीच हा झेल किती महत्वाचा असेल येणारी वेळ आणि येणारा काळ मात्र नक्कीच दर्शवेल. गोलंदाज त्या ठिकाणी शुभम पाहिला चांगली गोलंदाजी योग्य नियंत्रण पद्धतीने गोलंदाजी हाताळत असताना यावेळेस कृत लाईन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी डायरेक्ट हिट झाली असती. यस थोडीशी इंजुरी जरूर फलंदाजाला. यस पाणी घेऊन जा व्हॉलंटियर.
हॅलो. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत श्री जगमाता रावले विपक्षामध्ये रॉकी ग्रुप ब. या इनिंग ब्रेक नंतर लगेच आपण नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचं आहे. श्री जगमाता रावले संघ आणि रॉकी ग्रुप ब संघ. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. चांगली गोलंदाजी हाताळत असताना शुभम यावेळी स्कोरवर टप्प्याची लेंथ सरळ बॅटचा वापर. इथून बॉन्डिंग व्यवस्थित नाही आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगला झाला आणि इथून नक्कीच पॉपिंग क्रीज वरती सेफ पाहायला मिळेल. फलंदाज थोडेसे डेंजर रेंज कडे आले होते. कॉलिंग व्यवस्थित नव्हते आणि त्याच कारणास्तव इथून नक्कीच थोडेसे डेंजर रेंज कडे फलंदाज आपण पाहिला. त्या ठिकाणी अमित शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून पाहिलं पॉवर प्लेचं शेवटचा आणि अंतिम षटक आहे. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मोठा प्रहार केला जरूर फ्रॉम इथून परफेक्ट इलिव्हेशन झालंय का, पण इथून मात्र तितकाच सुंदर झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेला. फलंदाज अमित बॅक टू द पवेलियन. दोन त्या ठिकाणी दोन षटकांचा खेळ आपण पाहिला. दोन षटकाच्या समाप्तीकडे धावपळक पाहिलं तर दोनच्या सरासरीने 4 या आकड्यावरती इथून आपण पाहिलं आयकॉन प्लेयर संजय पाचलकर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथून बॉलिंग ट्रॅक वरती पाहिलं तर विनय आलाय त्या ठिकाणी. विनय उंबरसाडा बॉलिंग ट्रॅक वरती तर एका बाजूला आयकॉन प्लेयर संजय संजय पाचलकर त्या ठिकाणी लेफ्ट हँड बॅटल स्टार आयकॉन. करण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरुरी थोडं नक्कीच ट्रॅम लाईनच्या बाहेर वाईट बॉल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. अतिरिक्त धावेने धावफलक 5 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 रन ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त त्या ठिकाणी गोलंदाजी हाताळत असताना इथून पाहिलं तर पूर्णपणे बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी संघ. करण कदम त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आयकॉन प्लेयर जरूर या ठिकाणी नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळत असताना विनय उंबरसाडा यंग टॅलेंट सध्याच्या हंगामामध्ये जबरदस्त असा फॉर्म त्याच्या नावावरती राहिला आणि तोच बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळली गेली. आतापर्यंत कमी धावा खर्च केल्या गोलंदाजाच्या माध्यमातून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न काही जबरदस्त अगदी द्रुत गतीने चेंडूला हाताळला गेला. योग्य पद्धतीने टप्प्यावरती नियंत्रण ठेवला गेला आणि एक चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून काही जबरदस्त या ठिकाणी विनय उंबरसाडा बॉलिंग ट्रॅक वरती पुढील बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या हेविलेस प्लेट अँड मिस यस कॉट बियॉन्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना करण कदम बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन.
इथून नवीन फलंदाज दाखल झालाय 6व्या क्रमांकावरती महेश, लेफ्ट हँड बॅटल. तर तितकीच चांगली गोलंदाजी आपण पाहिला विनय उंबरसाडा. अचूक टप्प्यावरती नियंत्रण पद्धतीने गोलंदाजी कशी असावी हे दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये इथून आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहिला. तिसरे षटक आहे प्रगतीपथावर, 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. यावेळेस काय क्लास, यू ब्युटी, ट्रेडमार्क क्रिकेटचा सदाबहार आलाय, षटकार 6. धन्यवाद, थँक्यू. काही जबरदस्त षटकार आलाय त्या ठिकाणी महेशच्या बॅट मधून. म्हणतात ना, स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण तुम्ही त्याहूनही अधिक सक्षम आहात जेवढे तुम्हाला वाटते. म्हणूनच सातत्याने स्वतःला कधी कमी लेखू नका, कारण की क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये म्हणा, कारण की म्हणतात ना, दिवा मातीचा असो की सोन्याचा, अंधारात किती प्रकाश देतो ते महत्वाचं असते. इथून चांगली खेळी दर्शवत असताना इथून महेशच्या बॅट मधून षटकार जरूर आला आणि एक नक्कीच स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरसावेल जरूर. 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 12 रन ऑन दी बोर्ड, 12 धावा धाव फलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 3 षटक आपण पाहिलं. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून विनय उंबरसाडा कोणत्या अनुषंगाने मात्र हा चेंडू हाताळेल हे देखील पाहिलं जाईल, कारण की इथून पाहिलं तर आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी संघ थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतो. इथून थोडासा गेअर चेंज करावा लागेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी प्लेट अँड बेस डॉट बॉल. इथून 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक पाहिला तर 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी 12 आकड्यावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. धन्यवाद. गोलंदाज सुद्देश का शुभम. दुसरं स्पेल असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पहिला 4थ्या षटकामध्ये प्रपोर्ट केला गेला. शुभम दुसरा स्पेल आहे. पहिला स्पेल अचूकरित्या हाताळला गेला, जिथून मात्र फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट त्याच्या नाबावरती राहिला होता आणि तोच गोलंदाज शुभम. यावेळेस काय जबरदस्त. इथून मात्र चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या सेफ हँड मध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. इथून काही जबरदस्त गोलंदाजी, अगदी गतीचा रफ्तार पाहायला मिळतोय आणि गतीवरती स्वार त्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना शुभम त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथून मात्र महेश त्यापर्यंत षटकार जरूर आला होता, त्यानंतर शांत ठेवलाय. यावेळी सोडवलाय. चेंडू अवेत आहे. क्षेत्ररक्षण त्या चेंडू खाली आलाय. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद होताना महेश बॅक टू द पवेलियन. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आले. प्रत्युष 11 चिखले संघाला 3 धावांचं पॅनलाइज केलं गेलंय, कारण की तुमचा 12वा प्रतिनिधी नाही आहे, कारण की या स्पर्धेची निभावली आहे. जिथून 12वा प्रतिनिधी न असल्याने करणार त्याच कारणास्तव तुम्हाला मात्र 3 धावांचं पॅनलाइज केलं गेलंय, याची नोंद असू द्या. आणि तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी संघाला 3 चेंडूंची पॅनलाइज केलं गेलंय, याची नोंद असू द्या. इथून मात्र विकेटचं पतन पाहायला मिळाला. महेश सारख्या फलंदाजाला परतीचा प्रवास त्या ठिकाणी दावला. गोलंदाज आपण पाहिला तर शुभम काही चांगली गोलंदाजी हाताळत असताना, कारण की महत्वाचा सामना, इथून जो संघ विजयी सुपर 4 मध्ये प्रवेश करेल, इथून नक्कीच पहिला सामना आपण रंगला होता, जिथे जय बजरंग सातपाडी ब विपक्षामध्ये आपण पाहिला होता माहीम पिंपळ बाजार. जिथून जी खेळी साकारली होती सातपाडी. मी विनंती करेन प्लेअर ऑफ द मॅच वीरेंद्र बाबरे, आपण लगेच यायचं आहे या इनिंग ब्रेक नंतर. या ठिकाणी मैत्री टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी टी शर्ट आहे आणि नक्कीच हे टी शर्ट परिधान करून तुम्हाला मैदानामध्ये खेळावं लागेल, याची नोंद असू द्या. तसेच वीरेंद्र बाबरे कुठे असाल तर या, लगेच आपण हे मॅन ऑफ द मॅचचा किताब पुरस्कृत करणार आहोत. इथून गोलंदाजी
चांगल्या पद्धतीने हाताळली जाते. शुभमने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून मोठ्या धावांपासून थोडंसं थांबवलं गेलं. या ठिकाणी संकेत सुतार सरांचं देखील वेलकम. सप्त शुभनाने सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. फ्रेंच चषकाच्या वतीने तुमचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यस काही जबरदस्त चेंडू हाताळला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. कॉलिंग व्यवस्थित नव्हती. यस फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल धावचीच्या स्वरूपामध्ये. विकेटचं पतन. धन्यवाद. स्वप्नील आलाय नवीन बॅटर. इथून काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना आतापर्यंत पहिला धावफलक तर 13 या खेळावरती स्थिर आहे. इथून धावसंख्येला थोडस ग्रहण लागलं गेलं. जिथून जी गोलंदाजी हाताळली या ठिकाणी काही जबरदस्त प्रत्युष 11 चिखले संघाने. चला यानंतर पण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत जिथे जागमाता रावळे कर्णधार आणि रॉकी ग्रुप ब संघ दोन्ही संघाचे कर्णधार यांनी ब्रेक नंतर आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे याची नोंद असू द्या. दोन्ही संघ उपस्थित नसल्यास कमी षटकांचा सामना खेळवला जाईल याची नोंद असू द्या. कारण की आज फायनल डे आहे आणि फायनल डेच्या दिवशी देखील आपण पाहिलं तर थोडंसं कॉपरेट करा, स्पीडअप करा मित्रांनो, रिपोर्टिंग करा. इथून संघ उपस्थित असेल तर आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच इथून चांगला फटका जरूर हलक्या हाताने फक्त त्या ठिकाणी चेंडूला स्लाइस केला होता. 30 सर्कलला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना आतापर्यंत शुभम इथून 4 षटकाची होती समाप्ती. 4 षटकाच्या समाप्ती करेल धावफलक पाहिलं तर 15 या क्रमावरती जाऊन पोहोचलाय आणि आता फक्त 3 चेंडू हाताळावे लागतील. मेहुल निमला त्या ठिकाणी पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ असेल. इथून धावफलक पाहिलं तर 15 एकडावरती जाऊन पोहोचलाय आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी संघ. मेहुल निमला बॉलिंग ट्रॅक वरती. यस रॉकी ग्रुप ब या ठिकाणी कर्णधार उपस्थित झाले आमच्यापर्यंत. इथून नक्कीच फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता. त्या ठिकाणी विथ द बॅट विथ द बॉल खेळायचे इरादे स्पष्ट पक्के करतायत फलंदाज, पण इथून मात्र कनेक्टिव्हिटी प्रॉपर नाही. इथून जी गोलंदाजी साकारली याच्यामध्ये काही शंका नाही. इथून अजून आतापर्यंत पाहिलं शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावफलक पाहिलं तर 16. यावेळी सोडवलाय जरूर चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय जरूर. यस गुड जज विकेट टेकन. फलंदाज बाद होताना संजय बॅक टू द पवेलियन. धन्यवाद थँक्यू. श्री जागमाता रावळे संघ कर्णधार या ठिकाणी तुमच्या प्रतीक्षेत आहे. कर्णधार आपण रॉकी ग्रुप ब संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. श्री जागमाता रावळे संघ रिपोर्टिंग करा प्लीज. कर्णधार पाठवा. आपण लगेच नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. या पुढील सामना असेल नितीश आलाय नवीन बॅटर. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मेहुल निमला काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना निकेश आलाय नवीन बॅटर. यावेळेस बोलावलाय चेंडूला काही जबरदस्त गोलंदाजी. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. इथून पहिला तर पहिला इनिंगचा खेळ समाप्त होतो. प्रथम फलंदाजी करत असताना धावफलक आपण पाहिलं तर 16 जमवला गेला आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी संघाने आणि 17 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. चला श्री जागमाता रावळे संघ कर्णधार इथून 3 धावांचं पॅनल आहे जरूर. 19 धावा आणि 20 धावांचं लक्ष असेल प्रत्युष 11 चिखले संघाला.
श्री जगमाता रावळे संघ कर्णधार प्लीज. या ठिकाणी मी विनंती करेन संकेत सुतार सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तसेच वीरेंद्र बाबरे या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. हॅलो 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 माइक चेक. हॅलो 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 माइक चेक. हॅलो 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 माइक चेक. हॅलो हॅलो 20 धावांचं लक्ष हे समोर असेल. 3 धावांचं पॅनलाइज केलं होतं त्या धावा मात्र ऍड केल्या गेल्या जिथून प्रथम आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी संघाने 16 धावा जमवल्या होत्या. एकंदरीत 20 धावांचं लक्ष हे समोर असेल. थँक्यू सो मच. तर तोंड वळूयात आपण नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी सफाई गटातील आपण पहिला सामना बघतो. एक बाजूला श्री जगमाता रावळे त्याच्या विपक्षामध्ये रॉकी ग्रुप ब या दोन संघादरम्यानची लढत असेल. त्याकडे संकेत सुतार सरांच्या माध्यमातून नाणेफेकी केली जातात. तोंड काटा आला. प्रथम नाणेफेकी जिंकली गेली आहे रॉकी ग्रुप ब संघानं. तोंड नाणेफेकी जिंकली गेली आहे ती म्हणजे श्री जगमाता रावळे संघानं. काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहात. तर एकंदरीत आज 2 पॅकर निश्चित मी उतरायची संधी होती. तर कोणत्या पॅकर तुम्ही घेतला गेला तुमच्या संघामध्ये समावेश केला? आमच्या संघात अमय आगेशे आणि धनंजय नाईक हे 2 आयकॉन असतील. आणि समोर संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू कारण की आमचा बॉलिंग रेट चांगला आहे. आता जितक्या धावा थांबवतील तेवढ्या धावा थांबण्याचा प्रयत्न करू. शेवटचा अंतिम प्रश्न असेल तुम्हाला. एकंदरीत तुम्ही या स्पर्धेबद्दल याआधी खेळलात या मैदानाचा बरोबर तुम्हाला इथून माहिती असेल. एकंदरीत या आयोजन नियोजनाबद्दल आणि या सामन्याबद्दल काय म्हणाल? या खेळपट्टीबद्दल काय म्हणाल? आयोजकांचा आभार कशा प्रकारे म्हणाल? खेळपट्टी खूप सुंदर आहे आणि 2-3 दिवस झाले आम्ही सलग खेळलोय आणि या पिचवर माझी बॅटिंग झालंय तर बरं वाटतंय जरा. आणि आता पण चांगला परफॉर्मन्स देऊन जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि आयोजनबद्दल बोलायचं झालं तर संदीप दादा म्हटलं तर विषय हार्ड आहे कारण की कमी वेळामध्ये तो चांगलं आयोजन करून कमीत कमी समाजातल्या पोरांना चांगली संधी देतो. कारण की नाईट टुर्नामेंट सहसा खेळायला भेटत नाही आणि नाईट टुर्नामेंट खेळण्याची संधी म्हणजे सहसा पोरांना भेटत नाही. पण त्याचं आयोजन करणं खूप अवघड असतं परंतु तो एकदम इझीरित्या करतो आणि चांगलं आयोजन केलं आहे. आता यावर्षी जे काही कमी असेल ते पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा अजून चांगलं नियोजन करतील. नक्कीच मला विश्वास आहे संदीपदावर कारण की यावर्षी 50,000 प्राईज आहे. पुढच्या वर्षी 1 लाख असेल आणि समाजाच्यात पण चांगले चांगले खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील आणि पुढे सुपर 8 आहे तर अजून जास्त टीम घेऊन आपण प्राईज खाली वाढवून सर्व ज्या टीम वेटिंगवर आहेत त्यांना सुद्धा खेळण्याचा संधी देऊ किंवा त्यांना चान्स देऊ. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक सर. इथून बोलूया आता रॉकी ग्रुप ब संघाच्या करणार एकंदरीत जर तुम्ही इथून नाणेफेकी जिंकली असते काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. तिथून मला विरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे.
समोरचा संघ तितकाच माता भरा त्या संघासोबत खेळत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल 60 पर्यंत पोहोचण्याचा असेल. आणि एकंदरीत तुमच्या संघामध्ये कोणते पॅकर कोणते आयकॉन खेळाडू तुम्ही समाविष्ट केलेत? यश चौधरी, दीपेश चौधरी. थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक सर. टॉस बॉक्स वर नियोजन या ठिकाणी प्रथम नाणेफेक जिंकली गेली आहे श्री जागमाता रावळे संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करायची प्रथम इथून रॉकी ग्रुप ब या संघाला. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू यू कल्पेश गोरे सर. धन्यवाद. त्या ठिकाणी अनिकेत जी रावते. इथून आपण पाहिलं तर पहिलं षटक आहे प्रगती पथावर. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संजय पाचलकर. त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना जिथून 20 धावांचं लक्ष हे समोर आहे प्रत्युष 11 चिखले संघाला. इथून देखील संघर्षाची पराकाष्ठा करत असताना कारण की म्हणतात ना क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि तिथूनच एक चांगली या ठिकाणी गोलंदाजी देखील साकारली जाते आणि कौतुकास्पदी भूमिका कामेश मलवी त्या ठिकाणी पाहायला मिळतो. फलंदाज इंटू द गॅप मध्ये कार्पेटला रोल करत चेंडू पुढे सरसावलाय जरूर. इथून तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये सहजरित्या कन्वर्ट केला गेला आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन द बोर्ड, 7 धाबा. तर नक्कीच या ठिकाणी आपल्या आदिवासी समाजातील जे पद्मश्री पुरस्कार ज्यांना नुकताच यंदाच्या हंगामामध्ये जो मिळाला असेच आमचे भिकल्या लाडक्या दिंडा यांचं काका यांचं आगमन थोड्याच वेळात अगदी काही क्षणातच या ठिकाणी आपल्या फ्रेंच चषकामध्ये आगमन होणार आहे. नक्कीच म्हणूया आपण मैदानामध्ये संजय पाचलकर तोपर्यंत चांगली गोलंदाजी. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. पुढील बॉल असेल संजय पाचलकर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, काही जबरदस्त इंटू द गॅप मध्ये चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करेल. सी मारेखा पार, चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. महत्वाचा चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळी नक्कीच फसवा चेंडू हाताला जरूर चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केला गेला पण इथून एक धाब परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेत धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 7 धावेची आवश्यकता असेल. येणारे चेंडू आपण तपासून पाहिले तर 24 आणि 7 धावेची आवश्यकता असेल. चला थोडीशी घाई करा, स्पीडअप करा कारण इथून पाहिलं तर अजूनही विजयासाठी 7 धावेची आवश्यकता आहे. इथून बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. मोठा प्रहार काढायचा होता. इथून वळवलाय चेंडूला डॉट बॉल. इथून 23 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता असेल. 23 चेंडू 7 धावेची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. वीरेंद्र बाबरे कुठे असाल तर या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. यावेळी सप्टेंडने जरूर चेंडूला फक्त सन्मान दिलाय आणि एकूण एकच धाव. इथून अजूनही विजयासाठी 6 धावेची आवश्यकता आणि या षटकाराने फिनिशिंग टच पाहायला मिळेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस काही जबरदस्त कोणत्या टप्प्याची लेंथ लाईन हाताळत असताना गोलंदाज त्या ठिकाणी रोहित त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी हाताळत असताना अजूनही विजयासाठी 5 धावेची आवश्यकता आहे. काही जबरदस्त या ठिकाणी जी गोलंदाजी हाताळली होती प्रथम पृथ्वी 11 चिखले संघाने कमीत कमी धावापर्यंत रोखवला गेला. यावेळेस नक्कीच बॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. त्या ठिकाणी डॉट बॉल चांगली गोलंदाजी आहे. इथून अगदी आपण पाहिलं तरी 5 धावेची आवश्यकता होती. इथून जर नक्कीच एक स्पोर्ट्स लेंडी संघ जर
50 धावापर्यंत मजल मारली असती तर नक्कीच मॅच ऑन पाहायला मिळाली असती, कारण की त्यांच्याकडे ती चांगली गोलंदाजी आहे आणि कारण की त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावरती एक चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून हाताळलं जातं. याही वेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यस फिंगर इज गॉन, अंपायर नाव फलंदाज बाद होताना. इथून नवीन फलंदाज नो बॅटर विनय उंबरसाडा आलाय त्या ठिकाणी. नक्कीच अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर 5 धावेची आवश्यकता आहे. इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना रोहितच्या पंतमधून गतीचा रफ्तार पाहायला मिळालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. अजूनही आपण पाहिलं तर 5 धावेची आवश्यकता आहे. विनय उंबरसाडा आलाय नो बॅटर. पहिलाच बॉल सन्मान जरूर त्या ठिकाणी दिला गेलाय. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. इथून येणारे चेंडू आपण पाहिले 18 आणि 5 धावेची आवश्यकता असेल. 18 चेंडू 5 धावा हे सामन्याचं समीकरण आहे आणि स्टायलिश फिनिशिंग टच आपल्याला पाहायला मिळेल का अजूनपर्यंत तर तसं काही नाही घडत मैदानाच्या आतमध्ये, पण इथून मात्र नक्कीच येणारे चेंडू 18 असतील आणि 5 धावेची आवश्यकता असेल. इथून 18 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता असेल. बॉलिंग ट्रॅक वरती करण कदम आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती 18 चेंडू 5 ची गरज आहे. अठरा चेंडू 5 ची गरज. पहिलाच बॉल त्या ठिकाणी नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. इथून नक्कीच 17 चेंडू आणि 5 ची गरज. 17 चेंडू 5 ची गरज असेल. कामेश वल्लभी त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. यावेळेस काही जबरदस्त इंटू द गॅप मध्ये चेंडू सरळ त्या ठिकाणी 1 बाउन्स क्लिअर करेल. सी मारेखा पार चौकार. अजूनही विजयासाठी 1 धावेची गरज असेल. इथून येणारी चेंडू असते 16 आणि 1 धावेची आवश्यकता असेल. यावेळेस चांगला फटका. इथून नक्कीच विजयश्री संपादित केलाय. सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. पत्तुश 11 चिखले संघ. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम. आई गौदेवी स्पोर्ट्स लेंडी या तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात. खूप चांगलं क्रिकेट खेळलात आणि म्हणूनच या फ्रेंच चषकातर्फे तुमचं खूप खूप आभार. इथून पहिला सामना रंगेल. आपण पाहिलं तर ओपन गटामधून तिथून तिथे श्री जागमाता रावळे विपक्षामध्ये रॉकी ग्रुप ब. जसे सामन्याला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक पुन्हा एकदा जॉईन होतील. अनिकेत जी रावते